नमस्कार, मी राज वेशमण. आपण पाहत आहात माझा रायगड लाईव्ह. आज माझ्यासोबत आहेत आनंद गीते साहेब, खासदारचे उमेदवार. त्याचं आपलं स्वागत आहे तुमच्या टीव्ही चॅनलमध्ये. आपण आज किशोर शेठ जैन यांच्या कार्यालयामध्ये आहात. आपले खंदे समर्थक आहेत रायगड जिल्ह्याचे आणि आपला प्रचार देखील त्यांनी आज जोरदार केलेला आहे जिल्ह्याभरामध्ये. अशा खंदे समर्थकांबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हणजे किशोर जैन हे माझे खंदे समर्थक नसून शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत. शिवसेनेमध्ये कोणा नेत्याचा समर्थक हा महत्वाचा नाही, शिवसेनेचा समर्थक हा अतिशय महत्वाचा आहे. आणि किशोर जैन हा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्यामुळे किशोर जैन बद्दल एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कालही माझ्या मनात आदर होता, आजही आणि उद्या सुद्धा असणार. उद्धव साहेबांनी जे शिवसैनिक तयार केले, आज त्यांचंच आव्हान शिवसैनिकांसमोर उभं राहिलेलं आहे. याबद्दल आपलं काय मत? खरं म्हणजे हल्ली स्वार्थ एवढा फोफावलाय आणि राजकारण हे स्वार्थी राजकारण होऊन बसलेलं आहे. आत्मकेंद्रित राजकारण झालंय. प्रत्येक जण नेता स्वतःभोवती आपलं राजकारण समजतोय आणि करतोय आणि त्यामुळे स्वार्थानं झपाटलेले हे नेते यांना पक्ष शून्य झालेला आहे. पक्ष हा दुय्यम झालाय आणि स्वार्थ हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा झालेला आहे. आणि म्हणून मग पक्षाची बेईमानी, गद्दारी ही सर्रास होते, जी शिवसेनेत झाली आणि जी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. ज्यांनी गद्दारी केली त्यातला कुणीही जनहितासाठी त्याने गद्दारी केलेली नाही, पक्ष सोडलेला नाही. मग तो शिवसेनेचा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, जे पक्ष सोडून गेले, एक तर जी कमाई केली आहे ती वाचवायला गेलेत किंवा ज्यांच्याकडे नाही ते कमाई करायला गेलेत आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडलेला आहे. जनहिताचा, समाजहिताचा काहीही संबंध नाही. बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं 80% समाजकारण, 20% राजकारण, पण त्याचा विपर्यास होतो आता. नाही, विपर्यास जे स्वार्थी राजकारणी आहेत ते करतायत. सामान्य कार्यकर्ता करत नाही. कार्यकर्ता आज सुद्धा 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतूनच पार पाडतोय आणि म्हणून शिवसेनेचा लहानात लहान कार्यकर्ता शाखांच्या माध्यमातून, विविध कार्यालयांच्या माध्यमातून जी समाज उपयोगी सेवा आहे त्या सेवा 365 दिवस देत आहेत, विविध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी अजून समाजकारण सोडलेलं नाही आहे. जी मूळ भूमिका आहे शिवसेना प्रमुखांची, जो मूलमंत्र शिवसेना प्रमुखांनी दिला होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. 80% समाजकारण करता करता आम्ही मुंबईतून दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्याच्यामुळे हा मूलमंत्र जो दिलाय शिवसेना प्रमुखांनी ती सोडण्याची आवश्यकता नाही. कारण शेवटी सामाजिक कार्य करायचंय म्हणजे समाजकारणच करायचंय. राजकारण देखील कशासाठी? समाजकारण यशस्वी करण्याकरता राजकारण. 80% समाजकारण, 20% राजकारण, 20% राजकारण अशासाठी, 80% समाजकारण यशस्वी करण्याकरता, म्हणून 20% राजकारण. गीते साहेब, थेट आमच्याशी आता बातचीत करत आहात. निवडणुकीमध्ये गीते साहेबांचं नावाचं विपर्यास झालेलं आहे. अनेक उमेदवार जे आहेत ते गीते साहेबांच्या नावाने आता उभे केलेले आहेत. त्याकडे आपण कसं पाहताय? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आनंद गीते उभे केले आहेत, याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. हेच सत्य आहे की आनंद गीते 2 उभे केलेले आहेत, पण त्याचा माझ्या मतांवर काही परिणाम नाही. कारण ही पराभूत मानसिकता आहे असं वाटतंय. आपली रास्ती घेतली कुठेतरी असं वाटतंय. 100% त्यांना त्यांचा पराभव दिसतोच आहे आणि म्हणून मग माझं मत कमी करण्याकरता 2 पण त्याचा काही परिणाम नाही आहे. रायगडच्या मतदारांना आनंद गीते परिचित आहेत, रायगडच्या मतदारांना आनंद गीते माहीत आहेत आणि त्यामुळे रायगडचा मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आनंद गीते, ज्यांची निशाणी मशाल आहे, त्या मशालीलाच मतदान करणार आहे. या 2 नामसाधर्म्य असलेल्या उभ्या केलेल्या उमेदवारांना रायगडचा मतदार करणार नाही आणि त्यामुळे जी काही कुटील राजकारण म्हणा, त्यांच्या दृष्टीनं कुटील असेल, कदाचित ते नीच का राजकारण सुद्धा ठरू शकत असेल, या राजकारणामुळे माझ्या या मतदानावरती काही परिणाम होणार नाही. धनुष्यबाणाकडून आता आपण मशालीकडे आलो, त्याचा काही परिणाम नाही. धनुष्यबाण आता कशा प्रकारे चोरलं गेलंय याची जाणीव सगळ्या मतदारांना झालेली आहे. पक्ष कसा चोरला गेला याची जाणीव मतदारांना झालेली आहे. दुर्दैव आज की ज्या शिवसेनेचा कोकण हा गड आहे, त्या शिवसेनेचा कोकण गड असलेल्या ज्यांना आता निवडणूक आयोगाने शिवसेना दिली आहे, ज्यांना निवडणूक आयोगाने धनुष्यबाण दिलं आहे, तो धनुष्यबाण कोकणात कुठेही लढू शकत नाहीये. हे दुर्दैव आहे आणि हे जाणीव मतदारांना आहे आणि त्यामुळे जी मशाल घेऊन शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, तीच खरी शिवसेना आहे. हे या निवडणुकीमध्ये कोकणचा, रायगडचा मतदार 100% सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. सरकारी यंत्रणेचा कुठेतरी दुरुपयोग होतो, 100% केला जातोय. आज मतदार जो विरोधात आहे त्याचं कारण तेच आहे, कारण सगळ्या शासन यंत्रणाचा, विशेष करून ज्या तपास यंत्रणा आहेत भारत सरकारच्या, त्यांचा दुरुपयोग केला जातोय. या तपास यंत्रणांचा जन्म काय 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेला नाहीये. ईडी त्याच्याही अगोदर होता.
इन्कम टॅक्स त्यांच्याही अगोदर होतं, सीबीआय त्यांच्याही अगोदर होतं, पण कुठल्याही पंतप्रधानाने आणि कुठल्याही सरकारने या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला नाही, जो नरेंद्र मोदी करतायत आणि अशा भावनेत करतायत की या यंत्रणांना जन्मच नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. आणि त्यामुळे हा जो दुरुपयोग आहे याची सुद्धा चीड सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. म्हणूनच देशामध्ये, अखंड देशात ही आज संतापाची लाट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या निवडणुकीचं एका वाक्यात तुम्हाला मी वर्णन करून सांगेन. ही निवडणूक या देशात, मी देशाचं सांगतोय, रायगडचं नाही सांगत आहे, कारण रायगडमध्ये भाजपचा उमेदवार नाही आहे, परंतु देशामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीत भारतीय जनतेचा विजय होईल, म्हणजेच इंडिया आघाडीचा विजय होईल, म्हणजेच आनंद गीतेचा विजय होईल. गीते सर, तुमचं एवढं कडवट आव्हान त्यांच्यासमोर असताना तुम्हाला ईडी लागली नाहीये, अजून कुठली यंत्रणा लागली नाही? मी संन्यस्त वृत्तीचा आहे, लक्षात आलं की नाही, आणि निर्मोही आहे. मला कसलाच मोह नाहीये. आयुष्यभर मी कुठलाही मोह केला नाही आणि माझा स्वभाव हा संन्यस्त वृत्तीचा असल्यामुळे मला कुठल्याही, माझ्या आयुष्यात, राजकीय जीवनात मी 6 वेळा खासदार झालो, 3 वेळा मंत्री झालो, पण माझ्या चारित्र्यावर कुठलाही डाग लागलेला नाही. निष्कलंक चारित्र्य मी जगलोय आणि शेवटपर्यंत निष्कलंक चारित्र्य जगणार आहे. आणि म्हणून मी एका पत्रकाराने मला विचारलं होतं की गीते साहेब, तुमचं भांडवल काय आहे, तुमचे ऍसेट्स काय आहेत? मी म्हटलं, माझं भांडवल, माझं निष्कलंक चारित्र्य हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि या भांडवलावरच ही निवडणूक मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे. आणि म्हणून मग या मतदारसंघात, आता तुम्ही हा मुद्दा काढलाय म्हणून सांगतो, या मतदारसंघात ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची आहे. आणि ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची असल्यामुळे रायगडमधून सदाचाराचा 100% विजय होईल, हा माझा विश्वास आहे. धन्यवाद गीते साहेब. हे होते खासदार किशोर गीते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर, राज वैष्णव, माझा रायगड.